कोण होतं महापौर हे पाहणं महत्त्वाचं असेल. दरम्यान आपण आता प्रणाली आणि सुस्मिता तुम्ही सोबत आहे. आपण आता पुण्यामध्ये जाऊया. पुण्यामधून वैभव वाल्यासोबत आहेत. पुण्यासंदर्भातली माहिती आपण वैभवकडून घेऊया. पुण्यामध्ये नेमकं कोण दावेदार आहे आपण बघतोय. तर वैभव, पुण्यामधली काय परिस्थिती बघायला मिळते? पुण्यामध्ये कशा पद्धतीने महापौर पदाची चुरस बघायला मिळते? महापौर पदाच्या या सोडतीमध्ये आरक्षण सोडतीमध्ये पुण्याचं महापौर पद हे खुल्या गटातून महिलेसाठी राखीव झाले. गेल्या कार्यकाळामध्ये मुक्ता टिळक या पहिल्यांदा खुल्या प्रवर्गातून महापौर राहिलेल्या होत्या आणि आता पुन्हा खुल्या गटासाठी महिलेसाठी हा आरक्षित झालेला आहे. महापौर पदाची यंदाची सोडत जी आहे त्यात हे महापौर पद आरक्षित झालंय खुल्या प्रवर्गातून महिलेसाठी, ज्याच्यामध्ये दावेदारी जी आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. वर्षा तापकीर ज्या आहेत भाजपच्या, ज्या 4 वेळा चौथ्या टर्मला नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या आहेत, त्यांच्या आधी रंजना नानी टिळेकर, ज्या योगेश टिळेकर यांच्या मातोश्री आहेत, त्यांची 5वी टर्म आहे. त्या 5व्यांदा नगरसेविका होत आहेत. त्यामुळे त्यांची दावेदारी जी आहे ती प्रबळ आहे. खरं तर त्या ओबीसी प्रवर्गातून येतात, मात्र खुला महिला गट असल्या कारणानं त्यांनाही त्यांची दावेदारी जी आहे ती करता येते. त्या पाठोपाठ सगळ्यात महत्वाचं म्हणजे मध्य भाजप किंवा शहर जे मध्य शहरातून सगळ्यात महत्वाची 2 ते 3 नावं येत आहेत. त्याच्यामध्ये एक नाव जे आहे ते निवेदिता एकबोटे, जी नव्यानं पहिल्यांदा महापौर झाली. मात्र संघाशी कुटुंब जे आहे ते गेले 50 वर्ष जवळपास जोडलं गेलेलं आहे. मिलिंद एकबोटे यांची ती पुतणी आहे. तिच्या बरोबरच मानसी देशपांडे, ज्या माधुरी मिसाळ राज्य नगर विकास मंत्री ज्या आहेत त्यांच्या सख्या भगिनी आहेत, त्यांची ही 3री टर्म आहे. त्यांची सुद्धा दावेदारी समजली जाते मानसी देशपांडे यांची. त्यांच्या बरोबरीनं मंजुषा नागपुरे, ज्यांची ही 3री टर्म आहे, सिंहगड रोडच्या या नगरसेविका आहेत, त्यांची सुद्धा प्रबळ दावेदारी जी आहे ती समजली जाते. आता या सगळ्यामध्ये सामाजिक समतोल जो आहे, राजकीय सामाजिक समतोल जो आहे तो राखायचं मोठं आव्हान भाजप समोर असणार आहे. याचं कारण प्रामुख्यानं जे मेन कंटेंडर्स दिसून येतात किंवा ज्यांच्यामध्ये प्रमुख स्पर्धा आहे त्या सगळ्यांमध्ये ब्राह्मण नगरसेवकांची नावं जी आहेत ती जास्त आहेत. वास्तविक गेल्या वेळेस मुक्ता टिळक यांना प्रतिनिधित्व मिळाल्यामुळे यंदाच्या वेळी मराठा प्रवर्गातून किंवा इतर समाजातून ज्यांचं आतापर्यंत ज्या महिलेला प्रतिनिधित्व मिळालेलं नाहीये, ज्या समाजातून त्यांना प्रतिनिधित्व मिळायला हवं अशी अपेक्षा खरं तर नगरसेवकांकडून खासगीत व्यक्त केली जाते. जाहीररित्या कुणी या संदर्भामध्ये बोलत नाहीये. मात्र एक नक्की, पुणे महापालिकेमध्ये 29 महापालिकांमधलं पहिलं महिलांचं पॅनल असं होतं ज्याच्यामध्ये 4 ठिकाणी म्हणजे पुरुषांच्या ठिकाणी सुद्धा महिला देण्यात आल्या, महिला निवडून आल्या. आता पुणे महापालिकेमधली महिलांची संख्या ही पुरुष नगरसेवकांपेक्षा जास्त असणारे 2 आणि त्याचबरोबर आता महापालिकेचं महापौर पद सुद्धा महिलेसाठी राखीव झालेलं आहे. त्याच्यामुळे एक गोष्ट नक्की आहे, पुणे महापालिकेमध्ये यंदा महिला राज चालणार यात काही शंका नाही. सर्वाधिक नगरसेविकांची संख्या पुणे महापालिकेमध्ये असणार आहे, महापौर महिला असणार आहे. त्याच्यामुळे या महापालिकेत आता महिलांचा डंका वाजतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. जी नावं आपण ऐकली या 4ही नावांमध्ये एक नाव जे राहिलं ते गिरीश बापट यांच्या स्नुषा ज्या आहेत, स्वरदा बापट, त्यांची सुद्धा नगरसेवक असण्याची ही पहिलीच वेळ. यापूर्वी त्या सांगलीतून सर्वात तरुण नगरसेविका ठरलेल्या होत्या महाराष्ट्राच्या 2012च्या निवडणुकीमध्ये. त्यामुळे त्यांची सुद्धा तशी राजकीय पार्श्वभूमी आहे. दुसरीकडे गिरीश बापट यांच्या त्या स्नुषा आहेत, सुनबाई आहेत, त्याच्यामुळे राजकीय पार्श्वभूमी सुद्धा आहे. या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये आता शहरातून ही जी नावं येत आहेत, वर्षा तापकीर, रंजना नानी टिळेकर, मानसी देशपांडे, स्वरदा बापट आणि निवेदिता एकबोटी, या नावांपैकी कुणाची निवड केली जाते की काही सरप्राईज एलिमेंट जो आहे तो भाजपकडून देण्यात येतो, याबाबत सगळ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. उत्सुकता मोठी ताणली गेलेली आहे. आज मुख्यमंत्री हे दावसून परत आल्यानंतर महापौर पदाच्या बाबतीमधला निर्णय जो आहे तो घेतला जाईल असं स्पष्ट होतंय. तुर्तास शहर भाजपचे कुठलेही पदाधिकारी, अगदी चंद्रकांत पाटलांपासून मंत्री सुद्धा या संदर्भामध्ये काही बोलायला तयार नाही. सगळेजण हे मुख्यमंत्री येण्याची वाट पाहतोय असं स्पष्ट करतायत. त्यामुळे पुण्याचा महापौर नेमका कोण होणार, कुठली महिला होणार, याबाबतची उत्सुकता जी आहे ती आणखी ताणली जाते. वैभव, यालाच अनुसरून आणि एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पुण्यातल्या महापौरांवरती कोणती प्रमुख आव्हानं असू शकतात? पुणे महापालिकेच्या नव्या महापौरांच्या समोरची आव्हानं जी आहेत ती म्हणजे गेल्या 4 वर्षाच्या प्रशासक राजामध्ये प्रशासक जेव्हा होते, म्हणजे ही बॉडी नव्हती 2022 नंतर, त्यानंतर शहरातल्या अनेक सोयीसुविधा, नागरी सुविधांचं पूर्णतः वाटोळ झालं असं म्हणायला लागेल. याचं कारण प्रशासनानं ज्या पद्धतीनं कामकाज केलेलं होतं, अनेक ठिकाणी नागरिकांच्या समस्या ज्या आहेत त्या सुटल्या नाहीत. वास्तविक त्याच्यातली गुंतागुंत जी आहे ती गेल्या 4 वर्षामध्ये वाढत गेली. त्याबरोबरच जे महत्वाकांक्षी प्रकल्प पुणे शहरामध्ये सुरू आहेत, जायका असेल, नदी सुधार असेल, एसटीपी प्लांट्स असतील किंवा उड्डाणपूल असतील,
मेट्रोचं कामकाज असेल, या सगळ्या कामकाजाला जो निधी यापूर्वीच देण्यात आलेला आहे किंवा जो ठरलेला आहे तो निधी वगळल्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराचे पैसे वगळल्यानंतर अत्यंत तोकडी रक्कम जी आहे ती महापालिकेच्या बजेटमध्ये शिल्लक राहते. या बजेटमध्ये शहरात नव्यानं वाढलेल्या 23 गावांच्या सोयी सुविधांसह संपूर्ण शहराची सोयी सुविधांची जंत्री जी आहे ती कशी पूर्ण करायची याचं सगळ्यात मोठं आव्हान जे आहे ते पुण्याच्या महापौरांसमोर असणार आहे. दुसरीकडे अतिशय भरभरून मॅन्डेट जे आहे ते भाजपला मिळालंय. एकतर्फी सत्ता भाजपची आहे, त्याच्यामुळे सभागृह चालवताना फारशी अडचण येणार नसली तरी समोर जे शिल्लक नगरसेवक आहेत या नगरसेवकांचं प्रतिनिधित्व, त्यांचे गटनेते या सगळ्यांमध्ये सामोपचारानं सभागृह चालवणं, सगळे निर्णय जे आहेत ते मान्य करून घेणं मुख्य सभेमध्ये, अशी प्रमुख आव्हानं जी आहेत ती महापौरांच्या समोर असणार आहेत. त्याचबरोबर गेल्या काही काळामध्ये शहरातली इतर शैक्षणिक सुविधा असतील, शाळांच्या बाबतीमध्ये शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर प्रशासकीय कार्यकाळामध्ये जी लिथार्जी आलेली होती ती दूर करणं असेल, शाळांमधल्या गैरसोयी असतील त्या दूर करणं असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं भाजपच्या अजेंड्यावरती जाहीरनाम्यामध्ये गेल्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा 2017च्या आणि आताच्या सुद्धा महिलांसाठी काही विशेष सोयी सुविधांची घोषणा करण्यात आलेली होती. त्याची अंमलबजावणी ही प्रशासकीय कार्यकाळामध्ये थांबली होती. निश्चित. त्यामुळे त्यामुळे आता आव्हानं पण मोठी आहेत, महिलांसाठी- मात्र कोण महापौर बनतं याकडे आता सगळ्यांचं लक्ष असणार आहे. वैभव, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आपण बघितलं पुण्यामध्ये महापौर पदाचे दावेदार कोण आहेत, संभाव्य उमेदवार कोण आहेत ते आपण बघितलं. आता आपण जळगावमध्ये जाऊया. जळगावमध्ये महापौर पदाचे दावेदार कोण आहेत, संभाव्य उमेदवार कोण आहेत आपण बघूया. भाजपाच्या दीपमाला काळे या संभाव्य उमेदवार आहेत, तसंच भाजपाच्याच उज्ज्वला बेदाले या सुद्धा महापौर पदाच्या दावेदार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या दोघींमध्ये मोठी चुरस असेल. कोण महापौर बनतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. भाजपाच्या दीपमाला काळे यांचं नाव यामध्ये समोर आहे, तर भाजपाच्याच उज्ज्वला बेदाले यांचं सुद्धा नाव जळगावमधून महापौर पदाचं दावेदार म्हणून बघितलं जात आहे. जळगावमध्ये कोण महापौर बनणार हा प्रश्न सगळ्यांसमोर आहे. तर यामध्ये जी नावं समोर आहेत त्यामध्ये दीपमाला काळे या दावेदार बघायला मिळतात भाजपाच्या, तसंच उज्ज्वला बेदाले या सुद्धा जळगावात महापौर पदाच्या दावेदार बघायला मिळत आहेत. त्यामुळे दीपमाला काळे आणि उज्ज्वला बेदाले यांच्यात कोणाकडे महापौर पद जातं हे पाहणं महत्त्वाचं असेल. आता जळगावमधून आपण जाऊया चंद्रपूरमध्ये काय परिस्थिती आहे, तर चंद्रपूरमध्ये कोणाला संधी मिळू शकते, तर अनुजा तायडे भाजपाच्या आहेत, संगीता खांडेकर या सुद्धा भाजपाच्या दावेदार आहेत, तसंच काँग्रेसच्या संगीता भोयर यांचं नाव समोर येतं आणि दुसरीकडे परत एकदा काँग्रेसच्या संगीता अमृतकर यांचं सुद्धा नाव समोर येतं. त्यामुळे चंद्रपुरात नेमकी संधी कोणाला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. तर राजकीय